आयुष्यात प्रेम केलं होतं, कोणाला तरी आपलं आयुष्यच देऊ केलं होतं. आयुष्यात प्रेम केलं होतं, कोणाला तरी आपलं आयुष्यच देऊ केलं होतं. म्हणतात प्रेम करणं सोपं असतं, ते व्यक्त करणं कठीण असतं. म्हणतात प्रेम करणं सोपं असतं, ते व्यक्त करणं कठीण असतं. प्रेम पाहणं सोपं असतं, ते समजून घेणं कठीण असतं. आणि हेच समजून घ्यायचं होतं म्हणून आयुष्यात प्रेम केलं होतं. आणि हेच समजून घ्यायचं होतं म्हणून आयुष्यात प्रेम केलं होतं. कुणाला तरी आपलं आयुष्यच देऊ केलं होतं. असतो का प्रेमात खरंच आनंद? असतो का खरंच प्रेमात आनंद? का नुसतंच आय लव्ह यू म्हणायचं असतं? विरहात तिच्या बुडून मरायचं असतं की फक्त आय मिस यू म्हणायचं असतं? हेच बघायचं होतं म्हणूनच आयुष्यात प्रेम केलं होतं. कुणाला तरी आपलं आयुष्यच देऊ केलं होतं. म्हणूनच तिच्याजवळ व्यक्त करणं ठरवलं आणि व्यक्तही केलं होतं. म्हणूनच तिच्याजवळ व्यक्त करणं ठरवलं आणि व्यक्तही केलं होतं. पण तिला माझं तुझ्यावर प्रेम नाही असं म्हणायला काहीच वाटलं नव्हतं. पण तिला माझं तुझ्यावर प्रेम नाही असं म्हणायला काहीच वाटलं नव्हतं. असतात खरंच अशी माणसं या जगात, हे कधी मी पाहिलं नव्हतं. झगडत होतो तिच्याकडून ते आय लव्ह यू हे 3 शब्द ऐकण्यासाठी. झगडत होतो तिच्याकडून ते आय लव्ह यू हे 3 शब्द ऐकण्यासाठी. कधी तिच्या आठवणीत मरत होतो तर कधी मरूनच जगत होतो. कधी तिच्या आठवणीत मरत होतो तर कधी मरूनच जगत होतो. आणि कदाचित हेच माझ्या मनाला अनुभवायचं होतं. आणि कदाचित हेच माझ्या मनाला अनुभवायचं होतं म्हणूनच आयुष्यात प्रेम केलं होतं. कुणाला तरी आपलं आयुष्यच देऊ केलं होतं. कुणाला तरी आपलं आयुष्यच देऊ केलं होतं.